ज्यांनी आम्हाला म्हटलं मी जीवन देण्यासाठी आलो, त्यांनी आमच्यासाठी प्राण अर्पिला. तो क्रूसावर मरण पावला आणि क्रूसावर मरण पावून त्यांनी आम्हाला जीवन दिलं. प्रियजनो, आम्हाला मिळालेलं जीवन आपण दुसऱ्यांपर्यंत पोचवूया. ह्या जीवनाचा आपण दुसऱ्यांना लाभ होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आम्हाला मिळालेली सुवार्ता आपण दुसऱ्यांना देऊया. येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरवण्यासाठी आम्ही सहभागी होऊया. आम्ही सहयोग करूया आणि एक दुसऱ्यांना येशूचं नाव सांगूया आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया. प्रियजनो, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे हे एक मोठी सुवार्ता आहे. दुसऱ्यांना आशीर्वाद मिळवून देणे फार मोठी गोष्ट आहे. म्हणून कोणी बिमार आहेत, कोणी त्रासलेले आहेत, अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी थोडा वेळ काढून आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत, जे दुःखामध्ये आहेत, जे संकटात आहेत, जे बिमार आहेत, जे गरीब आहेत, अशा लोकांसाठी आपण थोडा वेळ काढूया आणि प्रार्थना करूया आणि देवाचा आशीर्वाद त्यांच्यासाठी मागूया. जेव्हा देव त्यांना आशीर्वाद देईल तेव्हा देव आम्हालासुद्धा आशीर्वाद देईल.